नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:49 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:39 आणि यमगंड काळ पहाटे 6:07 ते 7:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दुपारी 1:36 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करेल. त्याचबरोबर तुमच्या पंचम स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंत विशेषतः कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही खूप ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि कामाचा उरकही दांडगा राहील. कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी किंवा धावपळ होऊ शकते, मात्र या प्रयत्नांचा चांगला परिणाम मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर परिस्थिती आणखीन सकारात्मक होईल. काही चांगले आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळू शकतात. एखादं प्रलंबित काम किंवा अपेक्षित लाभही मार्गी लावू शकतो. विशेष म्हणजे पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहेत. महत्त्वाची कामं हाती घेऊ शकता आणि ती पूर्ण होण्याची शक्यताही चांगली आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे मिळेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे, मात्र नेहमीप्रमाणे स्वतःची जोखीम लक्षात ठेवूनच व्यवहार करा. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या संदर्भातले काही चांगले आणि समाधान देणारे अनुभव मिळू शकतात. आजचा संदेश: आज दुपारनंतर लाभाच्या संधी वाढतील. पुढचे 2 ते 3 दिवस महत्त्वाची कामं पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. वृषभ राशीकरता आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या दशम स्थानात प्रवेश करेल. त्याचबरोबर चतुर्थाम स्थानामध्ये असणारा रवी आणि बुधाशी युती रवीची बुधाशी युती होत आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे मिळणार आहे. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये राहील. कामाचा उरक दांडगा राहील आणि एखादं प्रलंबित काम पूर्ण करण्याकडे चांगली प्रगती होईल. दुपारनंतर विशेषतः कार्यक्षेत्रामध्ये लक्ष वाढेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी महत्त्वाची हालचाल होऊ शकते. घर, वास्तू किंवा प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कामं हाती घ्यायची असतील तर आजचा दिवस चांगला आहे. घरामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा आवश्यक गोष्टी आणण्याचा विचार असेल तर पुढचे 2 ते 3 दिवस शुभ ठरू शकतात. एकंदरीत आजपासूनचे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी प्रगती, घर आणि कार्यक्षेत्र या तिन्ही बाबतीत सकारात्मक राहतील. आजचा संदेश: आज भाग्य आणि आत्मविश्वास दोन्ही मजबूत आहेत. घर आणि कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामं पुढे नेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. मिथुन राशीकरता चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. तृतीय स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे, मात्र विशेषतः दुपारनंतरच्या कालावधी तुमच्यासाठी अधिक सकारात्मक राहणार आहे. दुपारनंतर तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जीमध्ये चांगला बदल जाणवू शकेल. काम करण्याची इच्छा वाढेल आणि तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह राहाल. फिरणं, भेटीगाठी किंवा प्रवासही संभवतो. विशेष म्हणजे पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहेत. कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वाचे कागदपत्र, पेपरवर्क किंवा व्यवहार यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. एखादी प्रक्रिया अडकलेली असेल तर ती पुढे जाऊ शकते. नवीन योजना तयार करणं
किंवा भविष्याशी संबंधित एखाद्या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करण्यासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज मिळणारी एखादी माहिती किंवा अनुभव तुमच्या भविष्यकालीन योजनांसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे दुपारनंतर मिळणाऱ्या संधी आणि माहितींकडे विशेष लक्ष ठेवा. आजचा संदेश: दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. पुढचे 2 ते 3 दिवस कागदपत्र, व्यवहार आणि भविष्याच्या योजनांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कर्क राशीकरता चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल. त्याचबरोबर द्वितीय स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती होत आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे, मात्र तुमची जे काही अत्यंत महत्त्वाची कामं आहेत ती शक्यतो दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या. दुपारनंतर तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि कामाचा उरक चांगला राहील. जी कामं हाती घ्याल ती अपेक्षेपेक्षा सहजपणे पूर्ण होऊ शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरची चर्चा, भेटीगाठी किंवा एखादा व्यवहार करायचा असेल तर दुपारपूर्वीचा कालावधी उत्तम उपयोगी राहील. दुपारनंतर मात्र थोडं सावध राहणं गरजेचं राहील. पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये काही अनपेक्षित किंवा प्रलंबित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादी महत्त्वाची गुंतवणूकही होऊ शकते. मात्र त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरावर अनावश्यक ताण घेणं टाळा आणि आर्थिक व्यवहारही पूर्ण विचार करून करा. आजचा संदेश: महत्त्वाची कामं दुपारपूर्वी करा. पुढील 2 ते 3 दिवस आर्थिक बाबतीत संधी मिळू शकतात, पण आरोग्याचीही काळजी घ्या. सिंह राशीकरता चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल. त्याचबरोबर तुमच्याच राशीमध्ये रवी आणि बुधाची युती होत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. विशेषतः दुपारनंतर परिस्थिती अधिक सकारात्मक होताना दिसेल. दिवसभरातील अत्यंत महत्त्वाची कामं शक्यतो दुपारनंतर हाती घ्या. तुमचा कॉन्फिडन्स आणि काम करण्याची क्षमता चांगली राहील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करण्यासाठी उरकही दांडगा राहील. दुपारनंतर पार्टनरशिप, महत्त्वाच्या भेटीगाठी, चर्चा किंवा व्यवहारांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. विशेष म्हणजे पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहण्याची शक्यता आहे. फिरणं, भेटीगाठी किंवा कामानिमित्त बाहेर जाणं होऊ शकतं. काही चांगले आणि अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पुढे जाणं किंवा एखादी सकारात्मक बातमी मिळणंही शक्य आहे. आजचा संदेश: आज दुपारनंतरचा कालावधी अधिक प्रभावी आहे. पुढचे 2 ते 3 दिवस महत्त्वाची कामं आणि लाभाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. कन्या राशीकरता चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करेल. त्याचबरोबर व्ययस्थानात रवी आणि बुधाची युती होत आहे. आजच्या दिवसातील महत्त्वाची कामं शक्यतो दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या. दुपारपूर्वीचा कालावधी तुलनेने अधिक अनुकूल राहील. दुपारनंतर मात्र कामाची धावपळ वाढू शकते. पुढचे 2 ते 3 दिवस कामानिमित्त फिरणं, अतिरिक्त जबाबदाऱ्या किंवा एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे थोडी दगदग आणि मानसिक ताण जाणवू शकतो. विशेषतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा अत्यंत महत्त्वाच्या व्यवहारांपासून थोडं लांब राहणं चांगलं ठरेल. एखाद्या विषयाचा अंदाज चुकण्याची शक्यता असल्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका. कामं सुरू राहतील, पण प्रत्येक गोष्ट ताबडतोब पूर्ण करण्याचा ताण स्वतःवर घेऊ नका. आरोग्य आणि विश्रांतीकडेही लक्ष द्या. आजचा संदेश: महत्त्वाची कामं दुपारपूर्वी पूर्ण करा. पुढील 2 ते 3 दिवस धावपळ वाढेल, त्यामुळे मोठ्या कमिटमेंटमध्ये घाई करू नका. तुळ राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानातून पंचम स्थानाकडे जाणार आहे. दुपारी 1:36 चंद्र पंचमात भ्रमण करेल. त्याचबरोबर लाभ स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होत आहे. आजचा दिवस विशेषतः दुपारनंतर अधिक सकारात्मक होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची राहील. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुधारतील, संवाद चांगला होईल आणि एखादा छोटा गैरसमज असेल तर तो दूर होऊ शकतो. पुढील 2 ते 3 दिवस लाभाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहेत. काही चांगले आर्थिक आणि इतर स्वरूपाचे लाभ मिळू शकतात. आधी केलेल्या कामाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील, त्यांच्याबरोबर नातेसंबंध अधिक चांगले होतील आणि एखाद्या मित्राकडून उपयुक्त उपयुक्त मदत किंवा माहितीही मिळू शकते. आजचा संदेश: दुपारनंतर सकारात्मकता वाढेल. रिलेशनशिप, मित्रपरिवार आणि लाभाच्या दृष्टीने पुढचे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण आहे.
वृश्चिक राशीकरता हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. त्याचबरोबर दशम स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. आज दुपारपर्यंत तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह राहणार आहात. कामानिमित्त फिरणं, भेटीगाठी किंवा धावपळ होऊ शकते. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील आणि कामाचा ओरखही दांडगा राहील. दुपारपर्यंत हाती घेतलेली अनेक कामं पूर्णत्वाला जाऊ शकतात. दुपारनंतर मात्र तुमचा कल थोडा बदलू शकतो. तुम्हाला घरात राहणं, आराम करणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं अधिक आवडेल. विशेष म्हणजे आवश्यक असलेला आरामही तुम्हाला मिळू शकतो. पुढील 2 ते 3 दिवस कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहेत. करिअर किंवा व्यवसायात काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. एखादी नवीन माहिती, संधी किंवा प्रलंबित कामामध्ये सकारात्मक हालचाल होऊ शकते. आजचा संदेश: दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा. पुढचे 2 ते 3 दिवस कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल किंवा संधी घेऊन येऊ शकतात. धनुराशीकरता आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. दुपारी 1:36 नंतर तुम्ही जास्त ॲक्टिव्ह राहाल. धावपळ थोडी वाढलेली राहील. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादी अपेक्षित रक्कम किंवा आधी केलेल्या कामाचा फायदा मिळू शकतो. दुपारनंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं, भेटीगाठी, महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा किंवा कामानिमित्त छोटा प्रवासही होऊ शकतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार याकरता कालावधी अनुकूल राहील. एखादा प्रलंबित कागदपत्र व्यवहार पुढे जाऊ शकतो. विशेष म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस भाग्याची उत्तम साथ मिळणार आहे. हाती घेतलेल्या कामामध्ये कामं सहजपणे पूर्ण होऊ शकतील. कामाचा उरकही दांडगा राहील. भविष्यकालीन योजनांवर काम करण्यासाठीही हा कालावधी उपयोगी ठरू शकतो. आजचा संदेश: आज आर्थिक लाभ आणि दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. पुढचे 2 ते 3 दिवस भाग्याची साथ मिळाल्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मकर राशीकरता हा चंद्र आधी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 1:36 नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगली दिसून येईल. हाती घेतलेली कामं मार्गी लावण्यासाठी तुम्ही प्रगतिशील राहाल आणि त्यामध्ये यशही मिळेल. दुपारनंतर आर्थिक बाबतीत काही चांगले आणि अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या कामाचे पैसे किंवा एखादी प्रलंबित रक्कम मिळू शकते. मात्र पुढील 2 ते 3 दिवस आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. कामाच्या नादात शरीरावर अतिरिक्त ताण घेऊ नका. आर्थिक प्रलोभनाच्या मागे लागू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. विशेषतः अनावश्यक वस्तू किंवा गरज नसलेल्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आज काम आणि लाभ दोन्ही आहे, पण पुढील 2 ते 3 दिवस आरोग्य आणि खर्च या 2 गोष्टींवर विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा संदेश: आज काम आणि लाभ मिळतील, मात्र पुढचे 2 ते 3 दिवस आरोग्य आणि अनावश्यक खर्चाकडे विशेष लक्ष द्या. कुंभ राशीकरता आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 नंतर चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करेल. त्याचबरोबर सप्तम स्थानामध्येही रवी आणि बुधाची युती होत आहे. आज दिवस महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंतचा कालावधी थोडासा धावपळीचा आणि धकाधकीचा राहू शकतो. कामानिमित्त फिरणं किंवा काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. दुपारनंतर मात्र परिस्थिती सकारात्मक जाणवेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी चांगली राहील. मनामध्ये असलेली अस्वस्थता कमी होईल आणि काम करण्याचा उत्साह वाढेल. हाती घेतलेली काही कामं मार्गी लागू शकतात. पुढील 2 ते 3 दिवस तुम्ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह राहाल. वैवाहिक जोडीदारावर बाहेर खेळला जाणं किंवा एकत्र चांगला वेळ व्यतीत करणं असे योग संभवतात. दोघांमधील संवाद सुधारण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. आजचा संदेश: दुपारपर्यंत थोडी धावपळ राहील, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. कॉन्फिडन्स वाढेल आणि नातेसंबंधातही सकारात्मकता जाणवेल. मीन राशीकरता चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. दुपारी 1:36 नंतर चंद्र तुमच्या व्यय स्थानात प्रवेश करेल. आजची जी काही अत्यंत महत्त्वाची कामं आहेत ती शक्यतो दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी तुलनेने अधिक अनुकूल राहील. हाती घेतलेली कामं सहजपणे पूर्ण होऊ शकतात आणि काही चांगले लाभही मिळू शकतात.
दुपारनंतर मात्र धावपळ आणि दगदग वाढण्याची शक्यता आहे. एखादं काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. पुढील 2 ते 3 दिवस आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. पुरेशी विश्रांती घ्या, शरीरावर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या. याच कालावधीमध्ये मोठ्या कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा अत्यंत महत्त्वाच्या नवीन कामापासून थोडंसं लांब राहणं चांगलं ठरेल. घाईघाईने घेतलेला निर्णय पुढे बदलावा लागू शकतो. त्यामुळे आज दुपारपूर्वी महत्त्वाची कामं पूर्ण करा आणि नंतरच्या काळात स्वतःला थोडं रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश: महत्त्वाची कामं दुपारपूर्वी करा. पुढील 2 ते 3 दिवस आरोग्य सांभाळा आणि मोठ्या कमिटमेंट्स घाईघाईत करू नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण दैनिक राशीफळ. धन्यवाद.